नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग काढते, थोडीशी तब्येत ठीक नव्हती. तर चला, तर मी निघाले आहे कुर्डुवाडीला, म्हणजेच माझ्या बहिणीच्या घरी. तिच्या घराची पूजा होती म्हणून निघाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच ह्या व्हिडिओमधून की स्त्री ही कोणापेक्षाही कमी नाहीये. म्हणजे मी हे फक्त गाडी चालवू नाही, फक्त पुण्यातल्या मुलींचं बघितलं होतं, पण गावाकडच्या पण लेडीज गाडी चालवते, पण साडीवर. अरे बाप रे, खरंच सॅल्यूट आहे त्या काकूंना, ज्या कोण होत्या त्यांना. आणि तिथून नंतर मग पिनू मला दाखवत होता नाही का, हार्ट वगैरे करून आम्ही चाललो होतो. मग त्याच्यानंतर मी आले कुर्डुवाडीमध्ये. मग कुर्डुवाडीमध्ये अशा रिक्षा असतात, इथून मला जायचं होतं कुर्डू गावाला. तर मी आले मग कुर्डूमध्ये. तर हे चालू होतं बांधकाम, म्हणजे स्लॅबचं काम चालू होतं. स्लॅब पडलं की आपल्या इकडे कार्यक्रम असतो, मग त्या कार्यक्रमासाठी मी आले होते. त्याच्यानंतर मग मी रानात आले. मग रानात तिच्या मेथीची भाजी, शेपूची भाजी होती. आणि माझं कसं असतं, आपल्याला लगेच काय दिसलं की फुटेज महत्वाचं आहे. मग त्याच्यामुळे मी लगेच गेले, मिरच्या वगैरे घेतल्या. म्हणजे बाकीचं एवढं काय फेवरेट नाही माझ्या तिथं, भाजी मिरच्या खूप फेवरेट आहे, म्हणून मिरच्या घेतल्या पहिले ठेचा बनवण्यासाठी. त्याच्यानंतर आमचा पिनू बघा, आमचा पिनू पण घेत होता. ही भाजी कोणाकोणाला माहिती आहे ह्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं ह्या भाजीचं नाव काय आहे. खरंच मित्रांनो, गावाकडचं वातावरण खूप छान असतं, खूप छान आहे. फक्त एवढंच आहे की थंडीमध्ये एवढा गारठा आहे ना तिकडे, अरे बाप. म्हणजे मी तर ना एकदम, माझी तब्येतच खराब झाली, एवढा गारठा आहे तिकडे. पण दिवसभर खूप छान वाटतं रानात वगैरे. मला खूप व्हिडिओ शूट करायचे होते, पण माझ्याकडे टाइम नव्हता, त्याच्यामुळे मी काही ह्यावेळेस व्हिडिओ शूट केले नाही. पण पुढच्या वेळी आले ना, नक्की मी रानातले व्हिडिओ शूट करून पोस्ट करणार आहे, कारण मला शेतकऱ्यावरती पण व्हिडिओ काढा अशा कमेंट येतात, तर मी नक्कीच व्हिडिओ काढेल. तर रानामध्ये करडीची भाजी होती, चिलेची भाजी होती, पालकची भाजी होती. ह्या सगळ्या भाज्या होत्या बरं का, लावलेल्या होत्या तिने, बी टाकले होते. मग पिनू एक एक करून घेऊन येत होता बघा, एवढी मोठी पिशवी भरून दिली. गावाकडे आलं म्हणजे आपलं येताना काय नाही, आपण त्यांच्या घरी जाताना एकदम रिकामी जातो, आणि येताना गावाकडून कधी पण आपल्याला पिशव्या भरून देतात, बरोबर आहे की नाही? तसंच माझ्या बहिणीने माझ्यासाठी एवढ्या सगळ्या भाज्या रानातून मला पॅक करून दिल्या. त्याच्यानंतर मला एक ट्रेंडिंगचं सॉन्ग चालू होतं लवचं, ते करायचं होतं, म्हणून माझ्या भावाच्या हातासोबत व्हिडिओ घेतला बरं का. बाकी तुम्ही काहीतरी कमेंट करताल की असं तसं, तसं काही नाही, माझ्या भावासोबतच व्हिडिओ केलेला आहे आणि ते सॉन्ग मला टाकायचंय, त्याच्यासाठी हा व्हिडिओ केलाय मी. तर तिथून नंतर मला माझ्या भावाने सोडलं कुर्डुवाडीला. म्हणजे मला रिटर्न आणखी पुण्याला यायचं होतं, कारण मला एकच दिवस टाइम भेटला होता आणि नंतरच्या दिवशी मला काम होतं, त्याच्यामुळे मी आले. तर माझा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणखी याच्यामध्ये काही चुका होत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगत जा तुम्ही. पुढच्या वेळी जर आणखी वेगळं करेल. थँक्यू, असंच सपोर्ट करा.